मान्सूनचं आगमन आता पुण्यापर्यंत झाल्याची बातमी आहे आणि परत सध्या जी एक चर्चा आहे की पाऊस किंवा मान्सूनचा पाऊस जर पडला तर कांद्याच्या बाजारभावावर परिणाम होतो का? ते वाढतील की घसरतील? काय असती स्थिती? दरवर्षीप्रमाणे ही चर्चा यंदाही सुरू झालेली आहे. काही नकारात्मक, काही सकारात्मक आहे. पण आपण काय केलं की अंदाज आणि या चर्चांपेक्षा प्रत्यक्ष आकडेच काढून बघितले. मागच्या वर्षी मान्सूनच्या आगमनाच्या तारखा, मान्सून कधी आला, किती पाऊस पडला आणि त्यानंतर कांद्याच्या बाजारात काय घडामोड घडली, हे सगळं आज मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, तुम्हाला माहिती सक्षम करण्याचा आहे आणि एक कांद्याच्या संदर्भातलं एक चांगलं डॉक्युमेंट म्हणून सुद्धा या व्हिडिओकडे तुम्ही बघावं असं मला वाटतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी पंकज जोशी विंचुरकर, तुमचा कृषी मित्र, कृषी साथी. एक माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे पावसानंतर कांद्याच्या बाजारभावात काय बदल होतील, ही सगळी ती माहिती आहे. काही आकडेवारी आपण यामध्ये घेणार आहोत. हे सगळं वास्तव आहे, कुठेही मनाचं काही गोष्टी त्याच्यामध्ये नाही. आज 22 जून आहे. 22 जून 2026, वार आहे सोमवार. आज अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत आणि पिंपळगाव आणि चंद्रपूर या दोन बाजार समित्या अशा आहेत आणि तिसरी आहे दिंडोरीची, की इथे कांद्याचे बाजारभाव सरासरी 2000 पर्यंत पोहोचलेले आहेत. नाशिक जिल्ह्यात आणि नगरमध्ये काही महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत की जिथे कांद्याचे बाजारभाव 2000 पर्यंत नाही पोहोचले, पण सरासरी 1700 ते 1800 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत. तळाचे म्हणजे किमान जे बाजारभाव आहे त्यामध्ये वाढ झालेली आहे. एकूणच बाजारात खूप चांगलं सकारात्मक वातावरण आहे. सर्व शेतकऱ्यांची एकच इच्छा आहे की हे टिकावं. अनेक शेतकऱ्यांनी असंही विचारलं की पावसाची काय परिस्थिती आहे, म्हणजे पावसानंतर बाजारभावाची काय स्थिती राहील, ते वाढतील घटतील, मग जुलैमध्ये काय स्थिती राहील, ऑगस्टमध्ये काय स्थिती राहील, असे पण प्रश्न आहे. या संदर्भात आपण ॲग्रो शिवार मॉडेल जे डेव्हलप केलं आहे त्याचा वापर करून जुलै आणि ऑगस्टचे बाजारभाव सांगणारच आहोत. ते या महिन्याच्या शेवटी मी कदाचित सांगेन. पण तत्पूर्वी आता तुमच्या मनात जी भीती आहे ना, ती थोडीशी कमी करण्याचं आणि मान्सूनचा बाजारभाव किंवा कांद्याचे बाजारभाव कमी होण्यावर खरंच परिणाम होतो का ते बघूया. आता नेमका हा परिणाम कधी होतो, ते त्या मागच्या वर्षीचं आपण थोडंसं गणित बघू. मागच्या वर्षी 2025 मध्ये मान्सून जो आला तो कधी स्थिरावला होता, तर नाशिक, पुणे, अहिल्यानगर परिसरात मान्सूनचा जो प्रभाव होता जूनच्या पहिल्या आठवड्यात दिसू लागला. आता कुठल्या ठिकाणी सलग पाऊस आणि प्रभावी पाऊस, नुसता पिरपिरा पाऊस चालत नाही, त्यानं कांद्यावर काही फरक पडत नाही, ना ओलावा ना आर्द्रता. पण सलग पाऊस जर पडला आणि ज्याला आपण चांगला पाऊस म्हणतो, तो कधी सुरू झाला होता? नाशिक जिल्ह्यामध्ये 13 ते 15 जून, पुण्यामध्ये 12 ते 14 जून, अहिल्यानगरमध्ये 14 ते 17 जून, सोलापूरमध्ये 15 ते 18 जून आणि धुळे जळगावमध्ये 18 ते 22 जून या कालावधीत 2025 मध्ये पाऊस सक्रिय झालेला होता. बऱ्यापैकी पाऊस होता. याच काळात चाळीत साठवलेल्या कांद्यावर आर्द्रतेचा परिणाम दिसायला लागला होता. पण आता प्रश्न आहे, भाव लगेच पडले का हो? उत्तर नाही. तर कसं आहे ते बघूया. हीच तर महत्त्वाची गोष्ट आहे की पाऊस आल्याला लगेच संध्याकाळी भाव पडणार का? की आज उमराण्याला पाऊस झालाय किंवा काही ठिकाणी पुण्यामध्ये पाऊस झालाय म्हणून संध्याकाळच्या सत्रामध्ये भाव पडणार का? तर नाही. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या दिवशी पाऊस सुरू झाला त्या दिवशी किंवा पुढच्या 2-3 दिवसात भाव पडलेले नाहीत. या काळात उलट बाजारात आवक कमी दिसून येते. सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय आपण, आवक कमी होताना दिसते आहे. आणि यंदा जो आधीच अवकाळी पाऊस झाला त्यामुळे अनेक ठिकाणी कांदा खराब झालेला आहे. काहींना चाळीतला सुद्धा साठवलेला कांदा मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात विकावा लागलेला आहे. काहींनी आतापर्यंत तो विकलेला आहे. अगदी थोडा कांदा जो खराब झालेला पैकी शेतकऱ्यांकडे आहेत आणि ते टप्प्याटप्प्यानं विकत आहे. तर आवक कमी होते. पावसात शेतकरी माल बाहेर काढत नाही. अनेकांच्या खरीपाच्या पेरण्या असतात. अनेक जण कांदा उत्पादक जे खरीप कांद्याची सुद्धा लागवड करतात. मजुरांची टंचाई होते बाजार समित्यांमध्ये. हा पण एक भाग. हे सगळे मजूर तिकडे जातील आणि
त्यामुळे आवकही कमी राहील. हा पण एक भाग आहे. वाहतूक काही वेळा प्रभावित होते. सुरुवातीला बाजारभाव स्थिर राहतो, कदाचित किंचित सुधारतो सुद्धा, आकडेवारी सांगते आहे. म्हणजे आता पाऊस आल्यानंतर बाजारभाव लगेच पडणार नाही, तर सुधारणार आहे. पण मग किती सुधारतील, काय सुधारतील, दबाव कधी येतो बघूया. 2025च्या जूनच्या चौथ्या आठवड्यात आणि त्या तुलनेने जुलैच्या पहिल्या आठवड्यात काय झालं होतं? नाशिक विभागात सरासरी 5% कांदा दर घटले होते. जूनचा चौथा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा जेव्हा पाऊस सक्रिय झाला त्यानंतर. अहिल्यानगरमध्ये भाव 6% घटले. पुणे विभागात 6 ते 7% घटले. छत्रपती संभाजीनगर विभागात 2 ते 4% घटले. जळगाव विभागात मात्र 11%हून अधिक आणि धुळे जिल्ह्यात जवळपास 18% घट दिसून आली मागच्या वर्षी. मुंबईमध्ये मात्र बाजार स्थिर राहिले. पाऊस सुरू झाल्यानंतर म्हणजे चांगला पाऊस सुरू झाल्यानंतर साधारण 10 ते 18 दिवसांनी बाजारावर दबाव दिसायला लागला. आपण साधारण 15 दिवस धरूया, 2 आठवडे. आता यावर्षी काय आहे? यावर्षी अजून 22 तारखेला तो पुण्यापर्यंत पोहोचला आहे, जोरात पडलेला नाही आहे. कांदा पट्टा पुणे नगर जो सुरू झालेला आहे तिथून हवामानाचा अंदाज आपण सकाळी सहज आता व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेला आहे. तिथे तुम्ही बघा. माणिकराव खुळे जे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ, अधिकृत IMDचे प्रमुख होते, अधिकृत तज्ज्ञ आहे, त्यांच्या हवाल्यानं आपण तो अंदाज टाकलेला आहे. उगाच इकडचं तिकडचं अमुक नक्षत्र आणि याच्यावर असं टाकलेलं नाही. तर त्या सगळ्या याच्यातनं अजून पाऊस सक्रिय व्हायला 7 ते 8 दिवस लागतील. म्हणजे पुढचे 8 दिवस बाजार टिकून राहतील. म्हणजे जो बाजारावर दबाव पडेल तो कधी होईल तर ते आपण बघू. आता मुळात पाऊस सुरू झाल्यानंतर 17 ते 18 दिवस म्हणजे 10 ते 18 दिवसांनी मागच्या वर्षी भाव पडले होते. असं का घडतं? पावसानंतर भाव का पडतात? एक, चाळीतील आर्द्रता वाढते. सततचा पाऊस पडल्यानंतर हवामानात ओलावा किंवा आर्द्रता वाढते आणि त्यामुळे चाळीत कांद्याची आर्द्रता वाढते. खराबीची भीती असते. व्यापारी आणि शेतकरी दोघांनाही भीती वाटते. एकाच वेळी विक्री होते. मोठ्या प्रमाणात माल बाहेर विक्रीला येतो. इथेच दबाव निर्माण होता. आता 26 मध्ये काय वेगळं घडतंय ते बघूया. महत्वाचं हेच आहे की 2026 मध्ये महाराष्ट्रात मान्सून आला तरी त्याची प्रगती मंदावलेली होती. आता तो कुठेतरी सक्रिय व्हायला सुरुवात झाली आहे. याचा अर्थ 2025च्या तुलनेत मान्सून जो आहे तो 10 ते 12 दिवसांनी उशिरा येतोय. अजूनही तो सक्रिय होईल कधी सांगता येत नाही त्याच्यामध्ये. आता याचा कांदा बाजारावर काय परिणाम होईल या वर्षी? जर पुढील काही दिवसात पाऊस सक्रिय राहिला म्हणजे या 8 दिवसात किंवा पुढच्या 8 दिवसात नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, देवळा, सटाणा, चांदवड, मालेगाव, उमराणे या पट्ट्यामध्ये 1 ते 7 जुलैचा कालावधी महत्त्वाचा ठरू शकतो. अहिल्यानगर, राहुरी, नेवासा भागातही याच काळात परिणाम होऊ शकतो. म्हणजे पाऊस जर जोरात आला आणि भाव जर कमी व्हायचे ठरले साधारण 2%, 5%, ते कधी होतील? जुलैच्या 7 तारखेच्या किंवा पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात. किती घसरण होऊ शकते ते पण बघूया. मागच्या सगळ्या अनुभव आणि आकडेवारी पाहता दर्जेदार उन्हाळी कांदा असेल खूप चांगल्या क्वालिटीचा तर तो 5%, 0 ते 5% दबावात राहील. सगळीकडेच तो 5% दबाव राहणार नाही. म्हणजे 0 ते 5% म्हणजे किती हो? आता 2,000 रुपये जर तुमचा अतिशय दर्जेदार कांदा विकला जात असेल तर त्यातनं 5% म्हणजे 5 दुणे 10 म्हणजे 100 रुपये कमी होतील. 1900 रुपयेपर्यंत येईल किंवा कदाचित तो 1950 पर्यंत पण येईल. म्हणजे एकूणच जो कांदा आहे साधारण 50 पैशांनी किंवा 1 रुपयाने तुमचा बाजारभाव पडेल. मध्यम दर्जाचा माल आहे तो 5 ते 8% दबाव आहे. हलका आणि ओला असलेला माल 8 ते 15% खराब होऊ शकतो. म्हणजे आता जर तुमचा ॲव्हरेज कांदा 1,000 रुपयांनी जात असेल, ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज, तर तो 900 रुपयांनी किंवा 800-900 रुपयांनी विकला जाईल. कधी? पाऊस आल्यानंतर पुढच्या 10 ते 12 दिवसानंतर किंवा किमान आठवडा तुम्ही धरा. मात्र हा सर्व दबाव सगळीकडे सारखाच नसेल, प्रमाण पावसाच्या त्यानुसार असेल. आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. अनेक जण पाऊस आला म्हणजे भाव पडणार असं सरळ निष्कर्ष काढतात, पॅनिक सेल करतात. पण इतिहास मात्र वेगळं सांगतो. 25 मध्ये पाऊस पडला, लगेच भाव पडले नाहीत. दबाव यायला 2 आठवडे लागले.
यंदा मान्सून स्थिरावलेला नाही, स्थिरावत असल्याने 2025च्या तुलनेत बाजाराला थोडा अधिक वेळ मिळू शकतो. अंतिम निष्कर्ष आता सांगतो आणि थांबतो. मान्सून सुरू झाला म्हणून लगेच भाव पडत नाहीत, भाव लगेच पडत नाहीत. साधारण 10 ते 18 दिवसांनी दबाव तयार होतो. दर्जेदार कांदा मजबूत राहतो. तुम्ही जर बाजारात आणला नाही, त्याला घाई केली नाही, टिकून राहतो आणि हलका मालावर त्याचा परिणाम होतो. या सगळ्या याच्यातनं 2026 मध्ये 1 ते 10 जुलै हा काळ, साधारण 10 जुलैपर्यंतचा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. तोपर्यंत कांद्याचे बाजारभाव अख्ख्या जूनपर्यंत पडणार नाही, वाढते राहतील. नंतरही दबाव आला तर तो फार काही राहणार नाही, एखादा 2 रुपयांचा राहू शकतो. यासाठी आता पुढच्या बाजारावर नजर ठेवणं आणि जो ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज कांदा असेल, शेतात साठवलेला असेल, तर त्याची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करणं किंवा तो विकून टाकणं. आणि दुसरा सल्ला आहे की चांगल्या दर्जाचा कांदा असेल, तो जर खराब होत नसेल तर त्याची व्यवस्थित काळजी घेणं हा एक भाग आहे. कांदा विकायचा की ठेवायचा हा तुमचा निर्णय आहे. ॲग्रोशिवार फक्त संदर्भासाठी माहिती देतो आणि त्यानुसार तुम्ही आपल्या विवेकानं निर्णय घ्यावा. पूर्ण आठवडाभर कांद्याचे बाजारभाव कसे राहतील हे बघण्यासाठी जॉईनच्या बटनावर क्लिक करा किंवा इथे पिवळ्या याच्यामध्ये तुम्हाला तो लोगो येईलच इथे शेवटी. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते बाजारभाव, ती माहिती घेऊ शकतात. त्यातनं तुमचं नियोजन होईल. जोडून राहा. व्हिडिओ मोठा होतो पण तुम्हाला ही माहिती द्यावी असं मला वाटतं, म्हणून मी तुमच्यापर्यंत हे घेऊन येतो. येणाऱ्या काळामध्ये छोटे छोटे व्हिडिओ बनवायचा माझाही प्रयत्न असेल. नमस्कार.